रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा नागपुरात दाखल। मी शिंदेंकडून तिकीट मागितलं नाही, निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटात गेलो नाही। रामटेकमध्ये राजू पारवेंचा प्रचार करणार, गोविंदाचं स्पष्टीकरण। सोलापूरमधील भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सिद्धेश्वर मंदिराशेजारी मॉर्निंग वॉकला असलेल्या नागरिकांशी संवाद साधला। प्रणिती शिंदेंना 10 वर्षातील कामाबाबत आमने-सामने चर्चा करण्याचंही राम सातपुतेंचं आव्हान। नाशिकमध्ये उमेदवार घोषित झाला नसतानाच महाविकास आघाडीनं केली प्रचाराची सुरुवात। वॉर रूम केली सज्ज, प्रचाराचे रील्स बनवणं, सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करणं अशी कामं वॉर रूममधून सुरुवात। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर, उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासह कार्यकर्त्यांशी करणार चर्चा। सांगलीतल्या आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील। सांगलीच्या बाबतीत काँग्रेसची अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार, संजय राऊतांकडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण। महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमचा उमेदवार, आमचं लक्ष भाजपला हरवण्याचं, सांगलीचा विषय आज सुटेल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं स्पष्टीकरण। आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत, जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचं वक्तव्य। मुंबईमध्ये संजय निरुपम यांच्या विरोधात बॅनरबाजी, निरुपम यांच्या घराबाहेर युवक काँग्रेसनं बॅनर लावल्याची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, मोदी अहंकारी असल्याचं म्हणत अब की बार 400 पार या घोषणेचीही मुत्तेमवारांनी खिल्ली उडवली। नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 7 लाख मतं मिळणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा दावा। भाजपच्या एका बड्या नेत्यानं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला। नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता। नाव न घेता रश्मी बर्वेंचा भाजप नेत्यांवर आरोप। अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांची 34 नामनिर्देशन पत्र दाखल। अमरावती लोकसभेसाठी आतापर्यंत एकूण 59 उमेदवारांची 73 नामनिर्देश पत्र दाखल। उत्तर पश्चिम मुंबईमधून संजय निरुपम यांच्या नावाची शिवसेनेकडून चाचपणी, निरुपम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता। निरुपम यांच्यासोबत अभिनेते शरद पुंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकरांच्याही नावाची चाचपणी। नागपूर आणि राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा विजय झाला तर 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचं भाकीत। पक्षानं संधी दिल्यास साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या जागेवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरा बैठक, अजित पवार आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती। छगन भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडायला सुरुवात, 28 कोटींपैकी 6.5 कोटी भरले, उरलेली रक्कम टप्प्याटप्प्यानं फेडणार, उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा। सुनेत्रा पवार आल्या तेव्हापासून सुप्रिया सुळेंची दमछाक होते, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका। रायगड लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावलेंकडून सुनील तटकरेंच्या प्रचाराची सुरुवात, घड्याळ चिन्हावर बटण दाबण्याचं गोगावलेंकडून आवाहन। डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाची सत्तापिपासू वृत्ती उमेदवारीतून उघड झाली, भाजपच्या निष्ठावान समर्थकांना राणा पाटलांच्या सतरंजा उचलाव्या लागणार, अर्चना पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यावर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। 2019 मध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघात संजय निरुपम यांच्यामुळे माझा पराभव झाला, काँग्रेस नेते बलदेव खोसा यांचा आरोप। अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या रॅलीत आलेल्या लोकांपैकी अर्धी मतं आमची, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, तर नवनीत राणा निवडणुकीत 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर जातील, बच्चू कडूंचा दावा। मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीनं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमांतर्गत मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात घाटकोपर इथं मतदार जागृती मिनी मॅरेथॉनचं आयोजन, पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग। भिवंडी मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे आर्किओलॉजी पार्क इथल्या गोदाम बांधकामावर MMRDAची कारवाई, ही कारवाई राजकीय दबावातून होत असल्याचा म्हात्रेंचा आरोप। पाण्याच्या टाकीवर झाकण बसवण्यासाठी पालिकेकडे पैसे नसतील तर मुंबईत माणसाच्या जीवाची
किंमत काय? मुंबई हायकोर्टाचा महापालिकेला सवाल. वडाळ्यात पाण्याच्या टाकीत पडून 2 मुलांच्या मृत्यूची हायकोर्टाकडून गंभीर दखल. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार. यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात 3 दिवस उष्णतेची लाट. हवामान विभागाचा अंदाज. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली. मुंबई महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा फायदा. स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं 100च्या खाली. काही भागांमध्ये हा निर्देशांक 70 पर्यंत. मुंबई महापालिकेकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीनं दंड वसुलीला सुरुवात. कारवाईच्या पहिल्याच दिवशी 72,000हून अधिक रुपये दंड वसूल. मोबाईल ॲपद्वारे छापील पावती देऊन कारवाई. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 6 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. सलग सुट्ट्या आणि विकेंडमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना सूचना. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्यानं 1088 विशेष बस चालवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवरून या विशेष बस धावतील. पुणेकरांसमोर पाणी टंचाईचं संकट. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्यानं शहरातील अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा. पुणे पालिकेकडून दररोज पुरवले जाणारे 1150 टँकर्सही अपुरे पडत असल्याची माहिती. मुंबई IITमध्ये केवळ 6%च विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत. एका सर्वेक्षणाचा दाखला देत मुंबई IITचं स्पष्टीकरण. एकूण 57% विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये नोकरी मिळाल्याचीही माहिती. महिलेला प्रसूतीसाठी यवतमाळ इथं घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला अचानक आग. आर्णी मार्गावरची गुरुद्वारा परिसरातली घटना. चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. आगीत संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक. बुलढाणा शहरातील इग्रजकरीण अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत अज्ञात इसमानं केली जमीनदोस्त. विशेष म्हणजे ही इमारत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या जोडगे इथं पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा मृत्यू. पाय घसरून विहिरीत पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलं. यामध्ये एका महिलेचाही समावेश. मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात. सुदैवानं अपघातग्रस्त कारमधील व्यक्तींना कुठलीही दुखापत नाही. अपघाताचा व्हिडिओ मात्र व्हायरल. मनमाड नांदगाव मार्गावरील लाईट्स बंद असल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय. तातडीनं पथदिवे सुरू करण्याची स्थानिकांची मागणी. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अभिनव कल्पनांवर भर देणाऱ्या वरिष्ठ पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना 20% पगारवाढ दिली जाण्याची शक्यता. मायकेल पेज इंडिया सॅलरी गाईड 2024च्या अहवालातून माहिती उघड. तर 54% नोकरदार नवीन संधीच्या शोधात असल्याचंही पाहणीतून समोर. ग्रंथालयाद्वारा निर्मित कुमार गंधर्वांवरील पुस्तकाचं काल NCPA इथं प्रकाशन. पुस्तकाचं संपादन केले अतुल देऊळगावकर यांनी. पंडित सुरेश तळवळकर, अश्विनी भिडे देशपांडे, पंडित सत्यशील देशपांडे, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, चंद्रकांत काळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन संपन्न. कोविड काळात जामिनावर सुटलेल्या आणि जामिनाचा कालावधी संपूनही न परतलेल्या 5370 कैद्यांना परत आणा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश. रिझर्व्ह बँकेनं देशातील 10 बँकांना नियमभंग केल्याप्रकरणी 60 लाखांचा दंड ठोठावला. यात राज्यातील जनलक्ष्मी सहकारी बँक, नाशिक स्टँडर्ड नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील एक्सलंट बँकेचा समावेश. आरबीआयचं नवीन आर्थिक पतधोरण जाहीर होणार. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास काही वेळामध्ये पतधोरणाची घोषणा करणार. 2 ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू उबर चषक स्पर्धेतून माघारी. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पुरेसा वेळ मिळावा याकरता सिंधूची माघार. तसंच महिला दुहेरीत ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद आणि अश्विनी पोनप्पा तसंच तनिषा क्रिस्टो यांनी देखील घेतली माघार. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विरोधक अफवा पसरवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंडिया आघाडीवर टीकास्त्र. भारत मातेवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना नागरिकत्व देण्याची ही मोदी गॅरंटी असल्याचं पंतप्रधानांचं वक्तव्य. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रथम खासदार व्हावं आणि संसदेत जावं. त्यांच्या पाठोपाठ खासदार होईल रॉबर्ट वाड्रांचा दावा. सोनिया गांधी तसंच काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादानं संसदेत गेलं पाहिजे असं वाटत असल्याचं रॉबर्ट वाड्रांचं वक्तव्य. अलिबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून पायरसी विरोधात गुन्हा दाखल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.